अगदी रोजच्या लागणाऱ्या डब्यासाठी सुक्या भाज्या असू द्या, रस्सा भाज्या असू द्या, 100पेक्षा जास्त सुक्या आणि रस्सा भाज्यांची लज्जत वाढवणारा आज आपण एक मस्त जादुई मसाला बघणार आहोत। कोणत्याही रस्सा सुक्या भाज्यांसाठी हा मसाला जर वापरला ना तर अगदी मोहरी जिऱ्यापासून कोणतेही वेगळे मसाले तुम्हाला घालायचे नाही। आता मसाला कसा तयार करायचा, स्टोर कसा करून ठेवायचा, हा कोणकोणत्या भाज्यांसाठी वापरायचा इत्यादी सर्व माहितीसह रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। आता मसाला बनवण्यासाठी जे काही आपण इथे जिन्नस घेतलेला आहे, चवीबरोबरच आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप जास्त उपयुक्त आहेत। तरी सुद्धा आपल्यापैकी बऱ्याचशा कुटुंबांमध्ये यापैकी बरेचसे जिन्नस रोज खाल्ले जात नाही। असा मसाला जर करून ठेवला की न चुकता रोजच्या रोज हे सगळे पौष्टिक जिन्नस आपल्या पोटात जातील। आता घरामध्ये जी कोणती कढई असेल किंवा पॅन असेल ते गरम करत ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर भिडं किंवा लोखंडी तवा पॅन असेल ना तर त्यामध्ये करा, म्हणजे बऱ्यापैकी लोह तुम्हाला मिळेल। इथे आपण स्टीलचं पॅन गरम करत ठेवलं, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अगदी अर्धा चमचा मोहरी मस्त फुलू दिलेली आहे। मोहरी अशी मस्त तडतडू लागली किंवा छान फुलली की यामध्ये अर्धा चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक तर पाचक आहे, ॲसिडिटी कमी करतं आणि खूप जास्त गुणकारी आहे, म्हणून इथे आपल्याला अर्धा चमचा वापरायचा आहे। आणि आपण इथे 2 चमचे साधारणतः साधं जिरं घेतलेलं आहे। जिरं ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंड आणि पाचक आहे। इथे साधारणतः मेजरिंग कपने अर्धा कप आणि चमचाने मोजाल तर साधारणतः एक 5-6 चमचे भरून आपण इथे धने घेतलेले आहे। एक साधारणतः एक 20 ते 25 आपण इथे कढीपत्त्याची पानं घेतलेत। आता हा मसाला बनवण्यासाठी कढीपत्ता कसा घ्यायचा माहितीये का, असा खुडून घ्यायचा आणि पंख्याखाली एक रात्रभर किंवा 5-6 तास असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यातलं पाणी सुकतं आणि मसाला खराब होत नाही। तर डाळीमध्ये किंवा भाजी फोडणीमध्ये आपण जेव्हा कढीपत्ता वापरतो, मुलं किंवा मोठी माणसं काय सगळेच बाजूला काढून ठेवतात। मग अशा मसाल्यामध्ये घातलं की आपल्या केसांच्या आरोग्यासाठी, डोळ्यांसाठी, नखांसाठी किंवा महिलांच्या मासिक पाळीसाठी कढीपत्ता खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे। अशी पावडर ना खूप जास्त महाग मिळते, मग असं आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत। थोडंसं वर खाली परतून घेतलं की अर्धा चमचा आपण यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे। असं बघायला गेलं तर मेथीपासूनच ही कसुरी मेथी तयार होते। तुमच्याकडे जर कसुरी मेथी नसेल तर अगदी पाव चमचा मेथी दाणा तुम्ही यामध्ये वापरू शकता, त्याचे सुद्धा खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे। इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप पांढरे तीळ घेतलेले आहेत। आता पांढऱ्या तिळामध्ये भरभरून कॅल्शियम आणि प्रोटीन असतं। महिलांचे सांधेदुखी असेल, हाडोदुखी असेल, बऱ्याचशा आजारांवर गुणकारी पांढरे तीळ आहे। तुझं बघायला गेलं तर डॉक्टर सुद्धा सांगतात प्रत्येक दिवशी 1 चमचा पांढरे तीळ प्रत्येकाने खाल्ले पाहिजे। तुमच्यापैकी कोणी खात